हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये पद्मा आणि विक्रांत हे दोघे लग्नासाठी तयार झाले आहेत. पद्मा नवरी मुलीच्या वेशात अतिशय सुंदर दिसतीये, पण तिला हे लग्न करायचं नाहीये. पद्मा आणि विक्रांतची जोडी सुद्धा शोभून दिसतीये आणि या दोघांचं लग्न थांबवण्यासाठी ऊर्जा आणि शौर्य हे दोघे लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि दोघांनी आपला वेश बदललाय. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एका न्यूज चॅनल पंजाबी न्यूज चॅनलचे रिपोर्टर बनून आले आहेत, ज्यामध्ये ऊर्जाने दाढी मिशी लावली आहे आणि ती चक्क कॅमेरामन बनली आहे. मग ऊर्जा आणि शौर्य हे लग्न थांबवू शकतील का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दिव्या ही शौर्याला म्हणते, शौर्य, मी आहे ना आपल्यासाठी खूप साऱ्या चांगल्या कपल ॲक्टिव्हिटीज डिझाईन करून ठेवल्यात. आपण रोज भेटत जाऊ आणि रोज काही ना काहीतरी करत जाऊ. हे ऐकून ऊर्जा खूप चिडते आणि शौर्याला म्हणते, खूप छान, हां खूप छान. शौर्य खूप घाबरतो आणि म्हणतो, ठीक आहे अर्पिता, नक्की करू नक्की करू, मी तुला भेटायला येतो बरं का उद्या. हे ऐकून ऊर्जा त्याला डोळे दाखवते, खूप चिडते. शौर्य म्हणतो, अगं माहिती काढण्यासाठी खोटं बोलावं लागतंय, पण ऊर्जाला हे बिलकुल आवडत नाही. आणि मग दिव्या त्याला म्हणते, शौर्य चल मग ठीक आहे, मी आहे ना तुला उद्या भेटते, कॉल कट करते. तेवढ्यात ऊर्जा त्याला इशारा करते, तिला विचार की कोठे हे लग्न. शौर्य अर्पिताला म्हणतो, अर्पिता लग्न कोठे? कसं आहे, जर मला वेळ मिळाला तर मी लग्नाला येऊ सुद्धा शकतो ना. हे ऐकून अर्पिता खूप खुश होते आणि म्हणते, खरंच तू लग्नाला येशील? शौर्य म्हणतो, म्हणजे तुला मी गॅरंटी देऊ शकत नाही आणि ही गोष्ट तू दुसऱ्या कोणाला सांगू पण नको. मला जर वेळ मिळाला तर मी कदाचित येऊ शकतो. अर्पिता म्हणते, ठीक आहे. ऊर्जा आणि शौर्य हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की लग्न नेमकं आहे तरी कोठे. अर्पिता लग्नाचा व्हेन्यू सांगणार इतक्यात आमदार शिर्के तेथे येतो आणि म्हणतो, अगं अर्पिता बेटा, काय करतेस तू येथे? येथे आपल्याला आधीच उशीर झालाय आणि तू फोनवर बोलत बसलीये. आमदार शिर्केचा आवाज ऐकून ऊर्जा आणि शौर्य खूप घाबरतात. आमदार शिर्के विचारतो, कोणाशी बोलतेस तू? पण अर्पिता काही सांगणार त्याच्या आधीच आमदार शिर्केच म्हणतो, कर बरं तो फोन लवकर बंद. अर्पिता म्हणते, डॅड फक्त 2 मिनिट. आमदार शिर्के म्हणतो, 2 मिनिटं नाही, 2 सेकंद पण नाही आपल्याकडे, चल लवकर. आणि आमदार शिर्के अर्पिताचा हात पकडून तिला घेऊन जातो. ऊर्जा आणि शौर्यला खूप टेन्शन येतं की अर्पिता त्याला सांगणार तर नाही ना की मी शौर्यशी बोलत होते, आणि अर्पिता फोन कट करून टाकते. ऊर्जा आणि शौर्य खूप निराश होतात. अरे यार, अजून 10 सेकंद असते तर कदाचित आपल्याला कळलं असतं की लग्न कोठे. आता कसं जाणून घ्यायचं की लग्न कोठे? ऊर्जा म्हणते, शौर्य, आपल्याला एवढं तर कळालंय की हे लग्न तेथे ठाण्याला नाहीये, पण हे लग्न कोठे ना हे आपल्याला जाणून घ्यावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीत लग्न होण्याच्या आधी आपण तेथे पोहोचायलाच हवं, कारण एकदा का लग्न झालं, आमदार शिर्के आणि विक्रांत पद्माला काय स्वतःच्या घरी नेणार नाहीये, तिला सून म्हणून मिरवणार नाही. त्यांना फक्त हे लग्न होण्याशी मतलब आहे. त्यानंतर ते पद्माबरोबर खूप वाईट काहीतरी करू शकतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा, पण आपल्याला हे कसं कळेल की हे लग्न नेमकं कोठे होणार आहे? तर ऊर्जा म्हणते, शौर्य, आपल्याला काही लोकांशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. मीडियामध्ये माझे काही ओळखीचे आहेत, मला त्यांना बोलवायचं आहे आणि तेथेच मी त्या सगळ्यांना एक्सपोज करणार. पण त्याआधी हे लग्न कोठे होणार आहे हे आपल्याला कळायला हवं. एकदा जर ते कळलं ना तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील. शौर्य आणि ऊर्जाला हाच प्रश्न पडतो की हे लग्न कोठे होणार आहे हे आपल्याला कसं कळेल. आणि तेवढ्यात अर्पिता ही चक्क शौर्याला मेसेज करते, लग्न कोठे होणार आहे? पारिजात बंगला, म्हैसूर कॉलनी, चेंबूर. शौर्य म्हणतो, ऊर्जा, हे पहा, आपल्याला अर्पिताने मेसेज पाठवला आहे, लग्नाचं ठिकाण कोठे? पारिजात बंगला, म्हैसूर कॉलनी, चेंबूर. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते. शौर्य तर एक्सायटेडच होतो आणि म्हणतो, वा अर्पिता वा, ग्रेट आहेस तू, खूप छान. आणि तो चक्क आपल्या फोनची पप्पीच घेतो. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसतो. शौर्य ऊर्जाला सुद्धा मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, तर ऊर्जा त्याला डोळे दाखवते की तू आता हे काय केलंस? चक्क अर्पिताला पप्पी दिलीस. शौर्य म्हणतो, अगं ते मी एक्साइटमेंटमध्ये केलं आणि तिला नाही. तिने जे काम केलंय त्यासाठी केलं ना. आता तुला तर एक मिठी मी मारूच शकतो.
तर ऊर्जा चिडून म्हणते, काही गरज नाही आहे मला मिठी मारायची, तू तिलाच पप्पी दे आणि या सगळ्यावर आहे ना मी नंतर तुझ्याशी बोलणारच आहे, मला तुझ्याशी बोलायचंच आहे. शौर्य खूप घाबरतो आणि इकडे पद्मा आणि दिव्या लग्नाच्या व्हेन्यूवर पोहोचतात आणि दिव्या पद्माला घेऊन मेकअप रूममध्ये येते. पद्मा म्हणते, ताई मला इथे नाही थांबायचं आहे, मला जाऊ दे. तर दिव्या तिला डोळे दाखवून म्हणते, कोठे जायचंय तुला, कोठे जायचं नाही, गपचूप येथेच थांबायचं. पद्मा विनवणी करते, दिव्याताई प्लीज मला माझा फोन द्या, मला माझा फोन द्या, मला बंटीला कळवायचं आहे, गावी फोन करायचा आहे, आजीला फोन करून कळवायचं आहे, मला द्या लवकर माझा माझा फोन देऊन टाका. दिव्या मात्र तोंड वाकडं करते. पद्मा तिच्यासमोर विनवण्या करत असते, दिव्याताई प्लीज मला माझा फोन द्या, मला माझ्या आजीला बंटीला कॉल करायचा आहे, त्यांना न सांगता मी हे लग्न कसं करू शकते, त्यांना मला एकदा कळू द्या, मला फक्त 1 मिनिटासाठी माझा फोन द्या. दिव्या म्हणते, तुला आजीला फोन करायचा आहे, बंटीला फोन करायचा आहे, ठीक आहे. असं म्हणून दिव्या तिच्या पर्समधून मोबाईल बाहेर काढते आणि म्हणते, हा पहा तुझा मोबाईल, हा मोबाईल माझ्याकडेच आहे. पण मला असं वाटतं की दिव्या आता फोन देऊन टाकेल, पण दिव्या म्हणते, मी तुला हा फोन देणार नाही आहे. तुला तुझ्या आजीला फोन करायचा आहे ना, मग एक काम कर, तू आहे ना माझ्या फोनवरून फोन लाव, तुला तुझ्या आजीचा नंबर माहीतच असेल, मग त्यावरून फोन लाव. पद्मा म्हणते, पण दिव्या ताई मला माझ्या आजीचा नंबर पाठ नाही आहे, तो माझ्या फोनमध्येच आहे, माझा फोन द्या ना 1 मिनटं, मी त्यातूनच फोन करते. परंतु दिव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही तू माझ्या फोनवरूनच फोन करायचा, नाहीतर फोन करायचा नाही. त्यामुळे पद्माला खूप टेन्शन येतं. आता ऊर्जाताईला मी कसं कळू की मी येथे, हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघे गाडीत असतात, चेंबूरच्या दिशेने जात असतात. ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य मी माझ्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सला फोन करून सांगितलं आहे, तेथे मीडियाचे सगळे लोक पोहोचणार आहेत, आपण सुद्धा थोड्या वेळात पोहोचू. शौर्य म्हणतो, हो 15 मिनिटं लागतील. ऊर्जा म्हणते, आपल्याला उजवीकडून जायचं आहे ना. शौर्य म्हणतो हो. तर ऊर्जा त्याला सांगते, डावीकडे चल. शौर्य विचारतो, उजवीकडे जायचं असल्यावर डावीकडे कशाला जायचं. ऊर्जा त्याला सांगते, आपण मॉलला चाललो आहे. शौर्य विचारतो, कशाला, गिफ्ट घ्यायचं आहे का त्या दोघांसाठी, अगं हे लग्न खोटं आहे ना, मग गिफ्ट कशाला घ्यायचं. ऊर्जा चिडून म्हणते, जोक नको मारू शौर्य, आपण आहे ना मॉलमध्ये चाललो आहे, कारण आपल्याला तेथे वेषांतर करून जायचं आहे. शौर्य विचारतो, वेषांतर. ऊर्जा म्हणते, हो, तुला काय वाटतं आपण तेथे लग्नाला जाऊ आणि मग आमदार शिर्के म्हणाल, अरे रे अलभ्य लाभ अलभ्य लाभ, या या दोघे या, तुम्ही लग्नाला आलात, खूप छान वाटलं, द्या पद्मा आणि विक्रांतला आता आशीर्वाद द्या, गिफ्ट द्या. तर शौर्य म्हणतो, काय जोक मारतेस ऊर्जा. ऊर्जा म्हणते, मग तुला का कळत नाहीये, आपण तेथे असेच गेल्यावर ते का आपल्याला आतमध्ये एंट्री देणार आहे, बिलकुल येऊ देणार नाही. त्यामुळे आपल्याला वेषांतर करावं लागेल, आपल्याला एखाद्या न्यूज चॅनलचं रिपोर्टर कॅमेरामन म्हणून तेथे जावं लागेल, तेव्हा आपल्याला आतमध्ये एंट्री मिळेल. शौर्यला सुद्धा हे पटतं आणि ऊर्जा म्हणते, चल आता मॉलमध्ये जाऊया, शॉपिंग करूया आणि मग वेषांतर करायचं. शौर्य मॉलकडे गाडी वळवतो आणि इकडे पद्मा आणि दिव्या एकत्र असतात. मग पद्माच्या मोबाईलमधून आजीचा नंबर घेऊन दिव्या आपल्या मोबाईलमध्ये नंबर डायल करते आणि पद्माला आजीला फोन लावून देते. पद्माला काय आजीशी बोलायचं नसतं आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि म्हणतो, थांबा. हर्षवर्धनला पाहून पद्मा आणखीनच घाबरते. दिव्या खुश होते आणि हर्षवर्धन हा पद्माला ठणकावून सांगतो, पद्मा कोणालाही फोन करून सांगण्याची गरज नाहीये, लग्न होऊन जाऊ दे, मग कुणी काहीही बोललं तरी मी त्यांच्याशी बोलेल, मग तुझी आजी असो किंवा बंटी, त्यामुळे आता कोणाशीही बोलायचं नाहीये. पद्मा खूप घाबरते आणि हर्षवर्धन दिव्याला सांगतो, दिव्या आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, ब्युटिशियन आली असेल, पाटोळेशी बोलून घे आणि पद्माला लग्नासाठी लवकरात लवकर तयार कर. हे ऐकून पद्माला जबर धक्का बसतो. दिव्या खुश होते. हर्षवर्धन तेथून निघून जातो आणि दिव्या पद्माला म्हणते, अरे वा पद्मा, तुझी तर खूप मजा आहे, तुला तयार करायला ब्युटिशियन आली आहे, आमची छान छान सुंदर सुंदर नवरी, मस्त मजा करून घे बरं का, लग्न काय आयुष्यात परत परत होत नाही. बिचारी पद्मा खूप घाबरलेली असते आणि दिव्या मटकत मटकत ठुमकत ठुमकत तेथून निघून जाते. पद्मा खूप घाबरलेली असते आणि म्हणते, अरे देवा, आता काय करू, ऊर्जाताईला कळलं असेल का मी येथे आली आहे, मी तर तिला ठाण्याला जायला सांगितलं होतं, जर ऊर्जाताई ठाण्याला गेली असेल आणि माझं लग्न येथे होणार आहे, मग माझं लग्न ऊर्जाताई कसं थांबवणार,
माझं लग्न जर त्या विक्रांशी झालं तर पुढे काय होईल? पद्मा ढसाढसा रडू लागते. देवासमोर हात जोडून म्हणते, देवा आता तूच मला या संकटातून वाचू शकतो. ऊर्जाताईला लवकरात लवकर इकडे पाठवून दे अशी प्रार्थना पद्मा देवाकडे करते. पद्मा खूप घाबरलेली असते, रडत असते. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे मॉलमधून शॉपिंग करतात आणि गाडीत येऊन बसतात. गाडीत बसल्या बसल्या ऊर्जा इन्स्पेक्टर मानेला कॉल लावते आणि म्हणते, इन्स्पेक्टर माने, मी तुम्हाला पत्ता पाठवलाय, त्या पत्त्यावर आत्ताच्या आत्ता या. तर इन्स्पेक्टर माने सांगतो, नाही जमणार मॅडम, मी एका दुसऱ्या महत्त्वाच्या केससाठी बाहेर आलो आहे, तुमच्यासाठी कसे तेथे येणार? तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, इन्स्पेक्टर माने, तुम्ही या केसचे इन्चार्ज आहात म्हणून मी तुम्हाला सांगतेय, आणि तुम्ही लवकरात लवकर येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की विक्रांत आणि पद्माचं लग्न हे जबरदस्तीने करून दिलं जात आहे आणि या लग्नानंतर पद्माचं काय होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही येथे असायला हवं. तर इन्स्पेक्टर माने म्हणतो, पण तेथे काय धोका असणार आहे? ऊर्जा त्याला समजावून सांगते, इन्स्पेक्टर माने असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे ना, पद्माच्या इच्छेविरोधात हे लग्न होतं आहे. तिच्याकडून ॲफिडेविट साईन करून घेतलं जातं आहे. मग लग्न झाल्यानंतर तिला त्रास होऊ शकतो. तेथे मी सगळ्यांना एक्सपोज करणार आहे, त्यामुळे पोलिसांचं तेथे असणं खूप महत्त्वाचं आहे. पण इन्स्पेक्टर माने काय ऐकायला तयार नसतो. शौर्य त्याच्या हातून फोन घेतो आणि म्हणतो, माने ऐका, तेथे ऊर्जाच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला माहिती आहे की हे लग्न आमच्या विरहित होतं आहे, आम्हाला न सांगता. आणि जर आम्ही तेथे पोहोचलो तर तेथे गुंड असू शकतात, ऊर्जावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, मारामारी होऊ शकते. अशा वेळेस पोलीस असतील तर सगळं अंडर कंट्रोल राहील. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही तेथे पोहोचा. आत्ता कुठे मानेच्या डोक्यात प्रकाश पडतो. माने म्हणतो, ठीक आहे, मी पोहोचतो. शौर्य फोन कट करतो आणि तेवढ्यात ऊर्जाला काही पत्रकार मित्रांचा कॉल येतो आणि ते ऊर्जाला सांगतात की आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. ऊर्जा सांगते, शौर्य, मी इन्फॉर्म केलेले पत्रकार तेथे पोहोचले आहेत आणि त्यांना गेस्ट रूममध्ये बसवलं आहे. शौर्य म्हणतो, याचा अर्थ अजून लग्नाला सुरुवात झालेली नाही आहे. ऊर्जा म्हणते, हो, परंतु त्यांना पद्मा काही दिसली नाही. त्यांनी पद्माला काही तर शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, नाही ऊर्जा, पद्माची काळजी करू नको. जोपर्यंत लग्न होणार नाही ते पद्माला काही करणार नाही. त्यामुळे आता आपल्या लवकरात लवकर चेंज करून जायचं आहे. ऊर्जा विचारते, पण आता कसं चेंज करायचं? मॉलमध्ये चेंज करता आलं असतं, पण तेथे कुणीही आपल्याला ओळखलं असतं म्हणून आपण नाही केलं. शौर्य सांगतो, चेंबूरमध्ये अशा काही जागा आहेत जेथे जास्त वर्दळ नसते, आपण गाडीतच चेंज करू शकतो. ऊर्जा विचारते, गाडी चेंज करायचं? शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, दुसरा मार्ग नाही आहे, गाडीतच चेंज करावं लागेल. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही असं एक ठिकाण शोधायला जातात जेथे त्यांना गाडीतच चेंज करता येईल. आणि इकडे पद्मा घरी नाही आहे, त्यामुळे पूर्वा खूप टेन्शनमध्ये असते. दळवी काकूसुद्धा आलेले असतात. दळवी काकू विचारतात, पण पद्मा अशी कशी गायब झाली? पूर्वा सांगते, मी घरी आले तेव्हा पद्मा नव्हती. आणि मग पूर्वा झालेला सगळा प्रकार सांगते की माझी पर्ससुद्धा गायब आहे आणि जर ती कामावर गेली असेल तर माझी पर्स का घेऊन गेली? ठीक आहे, माझी पर्स घेऊन गेली, मग येथे एक साड्यांची पिशवी होती, ती साड्यांची पिशवी का घेऊन गेली? दळवी काकू विचारतात, कोणत्या साड्या? तर पूर्वा सांगते, त्या विक्रांतच्या आईने दिल्या होत्या लग्नाच्या साड्या, त्या साड्या घेऊन ती गेली आहे. पूर्वा खूप अस्वस्थ असते. तिला भीती वाटत असते की पद्मा कोठे गायब झाली आहे. दळवी काकू तिला शांत करतात आणि म्हणतात, ऊर्जाला कॉल कर. तर पूर्वा म्हणते, नको नको, ऊर्जाला नको, कारण ऊर्जा आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. दळवी काकू विचारतात, कसलं टेन्शन? पूर्वा सांगते, म्हणजे तिला कोर्टाच्या केसेसचं कामाचं टेन्शन असतं ना, त्याबद्दल मी म्हणते. दळवी काकू, मी एक काम करते, पद्माने जे नवीन काम पकडलंय ना तेथे जाऊन विचारते. जर पद्मा तेथेही नसेल तर मग मी डायरेक्ट ऊर्जाला फोन करेल. दळवी काकू म्हणते, ठीक आहे, जा, तू टेन्शन घेऊ नको, पद्मा तेथे नक्की असेल. पूर्वा म्हणते, हो मी जाते. पूर्वा तेथून जाते. दळवी काकूसुद्धा देवाला प्रार्थना करतात की पद्माला सुखरूप असू दे. आणि इकडे आमदार शिर्के, विक्रांत, सुवर्णा, अर्पिता सगळे लग्नाच्या व्हेन्यूवर पोहोचतात आणि त्यांचा हा बंगला अतिशय छान सजवलेला असतो लग्नासाठी. आमदार शिर्के म्हणतो, पाटोळे, खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही, बंगला चांगला सजवला आहे. पाटोळे सांगतो, हर्षवर्धन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे. आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि म्हणतो, या शिर्के साहेब, मी तुमचीच वाट पाहत होतो. आमदार शिर्के म्हणतो, अरे वा, आमच्याच बंगल्यात आमचं स्वागत करताय? तर आमदार शिर्केला हर्षवर्धन सांगतो, हा जरी तुमचा बंगला असला ना तर आज हे लग्नाचं व्हेन्यू आहे
आणि हे लग्न मी ठरवलंय, त्यामुळे सगळं काही चांगलं पार पडलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी तुमचं इथे स्वागत करतोय. आणि तेवढ्यात दिव्या ही अर्पिताला म्हणते, हाय अर्पिता, किती छान दिसतेस. तर आमदार शिर्के म्हणतो, त्याच्यामुळेच तर उशीर झाला, तिला आवरायलाच इतका वेळ लागला. तेवढ्यात अर्पिता ही हर्षवर्धनला विचारते, हर्षवर्धन अंकल, तुमची फॅमिली नाही आली का? हर्षवर्धन म्हणतो, नाही, त्यांची गरज नव्हती म्हणून ते नाही आले. मग अर्पिता विचारते, शौर्य का नाही आला? तर विक्रांत चिडून म्हणतो, ए गप ग, दिवसभर शौर्य शौर्य शौर्य, प्रत्येक ठिकाणी तुला शौर्यच लागतो का? आमदार शिर्के त्याला गप्प बसवतो. हर्षवर्धन म्हणतो, थांब विक्रांत, मी तिच्याशी बोलतो. हर्षवर्धन अर्पिताला समजावून सांगतो, अर्पिता, हे लग्न म्हणजे नॉर्मल फंक्शन नाहीये. येथे मला अशा व्यक्ती नकोय ज्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे शौर्य येथे नाही आलाय. तर अर्पिता म्हणते, पण अंकल, शौर्य तर आपलाच आहे ना, त्याला का नाही बोलवलं? हर्षवर्धन तिला समजावून सांगतो, अर्पिता, तुला शौर्यला भेटायचं असेल ना, तर तू आमच्या घरी कधीही येऊ शकते किंवा मग त्याला भेटायला आपल्या घरी बोलू शकते. पण आता आपल्या कामावर फोकस करूया, आता बडबड बंद. अर्पिता गप्प बसते. हर्षवर्धन हा दिव्याला सांगतो, दिव्या, पद्मा तुझी जबाबदारी आहे, तिला एक सेकंदही मोकळं सोडायचं नाहीये. जा, तिचं आवडलं का पहा. दिव्या हो म्हणते आणि पद्माकडे निघून जाते. मग हर्षवर्धन हा आमदार शिर्केला सांगतो की काही प्रेसची माणसं सुद्धा आली आहेत. आमदार शिर्के म्हणतो, आमचं सगळं ठरलंय, प्रेस समोर काय बोलायचंय? हर्षवर्धन विचारतो, काय बोलणार आहे? आमदार शिर्के सांगतो, आम्ही त्यांना सांगणार की आजपर्यंत आम्ही कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, त्यामुळे पद्मावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. ही सगळी जबाबदारी आमची आहे, म्हणून आम्ही आमच्या मुलाचं लग्न पद्माबरोबर लावून देतोय आणि आता पद्मा सुखी राहील, खुश राहील, ही आमची जबाबदारी आहे. कसं वाटलं? आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो, खूप चुकीचं वाटलं, यातील एकही शब्द बोलायचा नाहीये. हे ऐकून आमदार शिर्केला मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के विचारतो, मग काय बोलायचंय? हर्षवर्धन म्हणतो, त्यामुळेच तर तुम्हाला सांगत होतो, चला आतल्या खोलीत, 10 मिनिटं मी तुम्हाला काय बोलायचे प्रेससमोर हे सगळं सांगतो. आणि मग हर्षवर्धनच्या मागे मागे हे सगळे निघून जातात. अर्पिता विचार करते, अंकलला इथे शौर्य नकोय, पण मी तर शौर्यला बोलवलंय, मग अंकल चिडतील का? असा विचार करून अर्पिता ही आतमध्ये जाते. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य चेंबूरच्या जंगलात जातात, जेथे कुणीही नसतं. हे दोघे गाडी थांबवतात आणि शौर्य म्हणतो, चल ऊर्जा, आता आपण चेंज करूया. तेवढ्यात ऊर्जाला पूर्वाचा कॉल येतो. ऊर्जा फोन उचलते तर पूर्वा अखंड बोलू लागते, ऊर्जा, पद्मा घरात नाहीये, मी पद्माला सगळीकडे शोधलं, तिच्या कामाकडे जाऊन आले, ती तेथे पण नाहीये, माझी काही पर्स पण नाहीये, आणि त्याचबरोबर ती साडी पण नाहीये, विक्रांतच्या आईने दिलेल्या साड्यासुद्धा नाहीये, मला खूप भीती वाटतीये, मी काय करू आता? ऊर्जा सगळं ऐकून घेते आणि म्हणते, आई आई शांत हो, प्लीज शांत हो. पूर्वा म्हणते, मला खूप भीती वाटतीये, पद्मा कोठे गेलीये? तर ऊर्जा तिला समजावून सांगते, आई, मला माहितीये पद्मा कोठे आहे. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा विचारते, तुला माहितीये कोठे पद्मा? सांग मला लवकर. ऊर्जा सांगते, आज हर्षवर्धन जहागीरदार आणि आमदार शिर्के पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून देत आहे. हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचारते, काय? ऊर्जा सांगते, हो आई, आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये तुला सगळं सांगायला, पण मी तिकडेच चालली आहे, मी हे लग्न होऊ देणार नाही, तू काळजी करू नको, मी पद्माला सुखरूप घरी घेऊन येते, तू वाट पहा, आम्ही घरी येऊ थोड्या वेळात, आता मी फोन ठेवते. तर पूर्वा म्हणते, थांब ऊर्जा, हे सगळं शौर्यला माहिती आहे ना, तू शौर्यला सांगितलंय ना? तर ऊर्जा सांगते, हो आई, मी शौर्यला सगळं सांगितलंय आणि शौर्य माझ्या बरोबरच आहे. हे ऐकून पूर्वाला आनंद होतो. पूर्वा फोन कट करते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. शौर्य ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा, तू चेंज करून घे, मी बाहेर थांबतो. तर ऊर्जा त्याला थांबवते आणि विचारते, शौर्य, तुला माहिती आहे की मी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय करणार आहे, तरीसुद्धा तू माझी मदत का करतोय? शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा, अजूनसुद्धा मला हे पटलेलं नाही आहे, पण मला तुला एवढं सांगायचं आहे की माझे डॅड हे चुकीच्या माणसांची साथ देऊ शकतात, पण ते कधी कोणाचा खून करू शकत नाही. त्यांनी तुझ्यावर गोळीसुद्धा चालवलेली नाही आहे आणि तुझ्या वडिलांबरोबर जे काही झालं ते चुकीचंच झालं, ते माझ्या डॅडमुळेच झालं, पण तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती, माझ्या वडिलांनी त्यांचा खून केला नव्हता, हे सुद्धा तू लक्षात ठेव. कदाचित तुला पटणार नाही, पण तू तुझ्या वडिलांपेक्षा जास्त खंबीर आहे. तुझे वडील एवढे खंबीर नसते.
नाहीतर आपल्या 2 मुलींकडे पाहून त्यांनी कधीच आत्महत्या केली नसती. ते परिस्थितीपासून पळून गेले. आज जर ते जिवंत असते, कदाचित तुमचं आयुष्य वेगळं असतं. ऊर्जाला हे बिलकुल पटत नाही. ती काही बोलणार तर शौर्य म्हणतो, "ऊर्जा, आता मला वाद घालायचा नाहीये. आपल्याला आता या विषयावर बोलायला वेळसुद्धा नाहीये. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे, की मला तुझं पटलेलं नसतानासुद्धा मी तुला या सगळ्या प्रकरणात मदत करतोय. कारण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे मी तुला मदत करतोय. आणि जर तुला असं वाटत असेल, की हर्षवर्धन जहागीरदार माझे डॅड आहेत, म्हणून मी त्यांची बाजू घेतोय, तर तसं नाहीये. जेव्हा तू मला एक केसमध्ये साक्ष द्यायला लावली, तेव्हासुद्धा ते माझे डॅडच होते. जेव्हा कोर्टात तू त्यांच्याविरुद्ध जिंकलीस, तेव्हासुद्धा ते माझे डॅडच होते. आणि जेव्हा तू कोर्टात त्यांचा अपमान केला, तेव्हासुद्धा ते माझे डॅडच होते. पण तेव्हा मी तुला विरोध नाही केला. आत्ता मी तुला विरोध करतोय, कारण मला हे पटत नाहीये. तू पद्माला न्याय मिळवून देण्यापेक्षा त्यांचा सूड घ्यायचा या भावनेने हे सगळं करतीये, हे मला माहिती आहे, म्हणून मी असं बोलतोय. आणि शौर्य म्हणतो, "चल, आता तू रेडी हो, मी बाहेर थांबतो." शौर्य बाहेर निघून जातो आणि ऊर्जाला आठवतं, की पूर्वाने तिला काय सांगितलं होतं, की पद्माचा न्याय किंवा शौर्यबरोबरचा संसार तू काय निवडशील. आणि ऊर्जा याचाच विचार करते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, की आमदार शिर्के हा पद्माकडे ॲफिडेव्हिट मागेल. पद्मा म्हणेल, "ते माझ्याकडे नाही आहे, ऊर्जाताईकडे आहे. तुम्ही ऊर्जाताईला बोलवून घ्या." पण तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येईल आणि म्हणेल, "काही गरज नाही आहे. लग्न झाल्यावर आपण ऊर्जाला बोलूया, तेव्हा ती तुझ्याकडे ॲफिडेव्हिट देईल." त्यामुळे पद्मा खूप घाबरणार आणि मग आमदार शिर्के सगळ्या मीडियाच्या लोकांसमोर पद्माची आपली सूनबाई म्हणून ओळख करून देणार. आणि त्याच वेळेस ऊर्जा आणि शौर्य वेश बदलून तेथे येतील. शौर्य हा पंजाबी रिपोर्टर बनलेला असेल आणि ऊर्जा चक्क बॉयकट, दाढी मिशा लावून कॅमेरामन बनलेली असेल. मग या दोघांना आतमध्ये एंट्री मिळेल का? हे दोघे लग्न थांबवू शकतील का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.